माहिती नसतं काही नसतं काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा. म्हणजे मला जे वाटलं की तसं नाही. बरोबर आहे, परंतु त्याच्यात माळी समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता सुप्यात गटात दिलेली आहे. ओबीसीत रिझर्वेशन तर बाकी त्यांनी दिलं नाही, तर पक्षाने दुसरेच दिलेले. त्या पद्धतीनं आपण केलेलं आहे की तुम्हाला एक वाटतं तर नाही. माहिती नसतं काही नसतं काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा. म्हणजे मला जे वाटलं की मी तुमचं तसं नाही. बरोबर आहे, परंतु त्याच्यात माळी समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता सुप्यात गटात दिलेली आहे. ओबीसीत रिझर्वेशन तर बाकी त्यांनी दिलं नाही, तर पक्षाने दुसरेच दिलेले आहे. त्या पद्धतीनं आपण केलेलं आहे की तुम्हाला जो वाटतं तर नाही. काही नसतं काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा. म्हणजे मला जे वाटलं तुमचं तसं नाही. बरोबर आहे, परंतु त्याच्यात माळी समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता सुप्यात गटात दिलेली आहे. ओबीसीत रिझर्वेशन तर बाकी त्यांनी दिलं नाही, तर पक्षाने दुसरेच दिलेले आहे. त्या पद्धतीनं आपण केलेलं आहे की यामध्ये असा प्रश्न आहे की तुम्ही म्हणताय दादांना मेसेज केला आणि त्यानंतर दादांचा मला संपर्क झाला. तुम्ही काय मेसेज केला होता आणि जर दादांचा तुमचा संपर्क झाला तर आपण संवाद साधताना हॅलो म्हणून संवाद साधतो पुढचा, तर तिथून का नाहीये? तुम्ही दादांचं जे बोलणं ऐकवतोय ते अर्धच आहे का किंवा सगळं ऐकत नाही असं काय आहे का? तुम्ही महत्वाचा मेसेज काय केला? काय काम काय होतं तुमचं? कारण माळी समाजाला सुप्या गटातून उमेदवारी दिली असं सगळं तुमचं बोलणं चालतं. मेसेज काय होता आणि कशावरून हा विषय दिला? निवडी संदर्भातलाच होता. थोडस मेसेज निवडी संदर्भात म्हणजे कोणती निवड आणि अर्धवटच का कॉल रेकॉर्डिंग दाखवतं संपूर्ण जिथनं व्हायस नंतर त्यांनी रेकॉर्डिंगचा पहिलं तुम्ही मेसेज काय केला, कशा संदर्भात केला आणि सगळं काय बोललं झालं तुमचं? मेसेज काय करतो तुमच्यातून चालू होते.